बातमी आहे मुंबई पुणे महामार्गावरील खोळंब्याची। शुक्रवारी रात्री 11 वाजता अमृतांजन पुलाजवळ एका ट्रकमधून पाईप खाली पडल्याने हे पाईप हटवण्यासाठी तासभर वाहतूक रोखण्यात आली होती। 12 नंतर मार्ग पुन्हा सुरू करण्यात आला खरा, मात्र 3 वाहनं ही खंडाळा घाटात बंद पडली होती। यातून मार्ग काढत काढत वाहनांना मुंगीच्या गतीने आता पुढे सरकावं लागतंय। त्यातच अधूनमधून पावसाची हजेरी लागते आणि त्यामुळे चालकांना मंद गतीनेच वाहनं चालवावी लागतात। या घटनांमुळे शुक्रवारच्या रात्री 11 वाजल्यापासून ते शनिवारच्या पहाटेपर्यंत असा तब्बल 7 तासांपेक्षा अधिक खोळंबा झाला होता। 6च्या सुमारास ही वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे। तेव्हा महामार्गावरती वाहतुकीचा खोळंबा झालेला बघायला मिळाला। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती मध्यरात्री हा खोळंबा झाला, मात्र सध्या वाहतूक मंद गतीने सुरू आहे। अजूनही ट्रॅफिक जॅम मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती बघायला मिळतोय। वाहनांच्या बऱ्याच किलोमीटरपर्यंत रांगा देखील लागलेल्या आहेत, मात्र आता थोड्याफार गतीने का होईना पण वाहनं हळूहळू पुढे सरकतायत। मात्र तरीही पावसाचा व्यत्यय देखील सामोरा येतोय आणि त्यामुळे वाहनांची गती वाढणं थोडंसं मुश्किल झालंय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती मध्यरात्री हा खोळंबा झालेला होता। एका ट्रकमधून पाईप पडलेले होते आणि ते हटवण्याचं काम करण्यात हा सगळा खोळंबा झाला। नाझीम मुल्ला आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतील। नाझीम, सध्या एक्सप्रेसवेवरची परिस्थिती काय आहे? सध्या एक्सप्रेसवे जो आहे तो हळूहळू पूर्वपदावर येतोय, मात्र रात्री 11 पासून हा म्हणजे साधारण 7 तास तब्बल जो आहे तो संत गतीनं हा एक्सप्रेसवे जो आहे तो सुरू आहे। एक्सप्रेसवे म्हणजे सुसाट वेगाने या ठिकाणी वाहनं या ठिकाणी चालत असतात, परंतु आज रात्री शुक्रवार पासून ज्या घटना घडत आहेत, शुक्रवारी रात्री अमृतांजन पुलाजवळ पाईप घेऊन निघालेल्या ट्रकमधून सर्व पाईप रस्त्यावरती खाली कोसळल्या गेल्या आणि या पाईपनी पूर्ण रस्ता वेढला गेला। तब्बल 1 तास या पाईप बाजूला हटवण्यासाठी पूर्ण रस्ता जो आहे तो मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघणारा थांबवण्यात आला होता। 12 नंतर हा रस्ता सुरू करण्यात आला, परंतु खंडाळा घाटामध्ये 3 वाहनं जी आहेत ती या ठिकाणी बंद पडली होती। या वाहनांमधून हा मार्ग जो आहे तो वाहन चालकांना शोधावा लागत होता। त्यातूनही पावसाच्या सरी ज्या आहेत त्या कोसळत होत्या, त्यामुळे वाहन चालकांना वाहनाचा वेग जो आहे तो वाढवता येत नव्हता आणि याचमुळे जो 3 तासाचा हा मार्ग आहे, 3 तास मुंबईहून पुण्याला यावं लागतात, ते तब्बल 4 तासांहून अधिक म्हणजे 6 तासांपर्यंतचा अवधी वाहन चालकांना या ठिकाणी घ्यावा लागत होता। त्यामुळे रात्री 11 पासून अगदी 6 वाजेपर्यंत आता ही वाहतूक जी आहे ती मंद गतीने त्या ठिकाणी सुरू असल्याचं दिसून येतंय। रेश्मा, नाझीम, तू या वाहतुकीवरती नजर ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।